ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। यावर्षीची कार्तिकी वारी प्रतिकात्मक पद्धतीने साजरी केली जावी असा प्रस्ताव सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी राज्य सरकारकडे पाठवलाय। बाहेरून येत असलेल्या दिंड्यांना पंढरपूरमध्ये येण्याची परवानगी नको असे या प्रस्तावात नमूद केले गेले आहे। पण कार्तिकी वारी नको असं म्हणणाऱ्या या प्रस्तावाला पंढरपूरमधल्या काही वारकरी संघटनांचा विरोध आहे। या वारकरी संघटनांनी काल मुंबईत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची सुद्धा भेट घेतली आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, प्रशासन काय खबरदारी घेते आणि काय म्हणणे प्रशासनाचं कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर? ज्ञानदा 24 नोव्हेंबरला या वर्षीची कार्तिकी वारी आहे आणि या कार्तिकी वारीसाठी बाहेरून ज्या दिंड्या येतात, पंढरपूरमध्ये दाखल होतात, या दिंड्यांच्या माध्यमातून जवळपास 7 ते 8 लाख वारकरी पंढरपूरमध्ये येतात आणि एवढ्या मोठ्या संख्येने जर लोक जमले तर अर्थातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची मोठी शक्यता आहे। त्यामुळे या वर्षीची कार्तिकी वारी ही प्रतिकात्मक पद्धतीने साजरी व्हावी अशा प्रकारचा प्रस्ताव सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी राज्य सरकारकडे पाठवलेला आहे। कार्तिकी वारी व्हावी, मात्र मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत व्हावी असं या प्रस्तावात म्हटलं गेलेलं आहे। मात्र या प्रस्तावाला, या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला काही वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी विरोध केलाय। त्यासाठी काल ते मुंबईत जी बैठक आयोजित करण्यात आलेली होती, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्या बैठकीमध्ये त्यांनी त्यांचा विरोध नमूद केला, दर्शवला। मात्र नाना पटोले यांनी जो आदेश दिलेला आहे प्रशासनाला तो असाच आहे की मर्यादित प्रमाणामध्ये ही कार्तिकी वारी साजरी व्हावी। त्यामुळे शक्यता हीच आहे की प्रतिकात्मक पद्धतीनेच ही कार्तिकी वारी साजरी होईल। आपल्याला आठवत असेल तर आषाढी वारी देखील अशाच प्रतिकात्मक पद्धतीने साजरी झालेली होती। दुसरीकडे आपण पाहतो आहोत की दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या काहीशी वाढताना दिसते पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये। त्यामुळे खबरदारीचं पाऊल म्हणून हा घेतलेला निर्णय आपण म्हणू शकतो। ज्ञानदा, मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल। तर कार्तिकी वारी, कार्तिकी एकादशी जवळ आलेली आहे। आषाढी एकादशीची वारी सुद्धा होऊ शकलेली नव्हती, कारण तेव्हा कोरोनाचा खूप मोठा प्रभाव आणि प्रादुर्भाव सगळीकडे जाणवत होता। आणि आता कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवरती प्रतिकात्मक पद्धतीने कार्तिकी एकादशी साजरी करावी असा प्रस्ताव सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी राज्य सरकारकडे पाठवलाय।